हाय फ्रेंड्स, चला बनवूया आपण फणस बिर्याणी। खायला खूप मस्त आणि टेस्टी बनते। तुम्ही या पद्धतीने बनवून बघा। 1 किलो फणस घेतलेला आहे, मार्केटमधूनच मी साफ करून आणलेला आहे, त्याला तुकडे करून आणलेला आहे आणि धुवून आपण त्याला उकळायला ठेवलेला आहे। तर उकळताना त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ आणि थोडी हळद टाकलेली आहे। सर्व साहित्य छान मिक्स करायचं आहे आणि 5 मिनिटं आपण याला उकळून घेणार आहोत। जोपर्यंत फणस उकळून राहिलेला आहे तोपर्यंत प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तर आता हे उकळून झालेलं आहे, या पद्धतीने उकळून घेतलेलं आहे। बस जस्ट 5 मिनिटं उकळायचं आहे, खूप शिजवायचं नाही आहे आपल्याला त्याला। आणि एका टोपलीमध्ये आपण ते काढून घ्यायचं आहे, म्हणजे पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे। तर आता तेल गरम केलेलं आहे आणि आता आपण बरिस्ता बनवून राहिलेलो आहोत। भरपूर असा कांदा छान तळून घ्यायचा आहे, पातळ पातळ चिरून घेतला होता कांदा। या पद्धतीने आपण त्याला ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे कांदा। तर हा बरिस्ता तयार झाल्याच्या नंतर आपण ह्यामध्येच आता फणस पण तळून घेणार आहोत। याच तेलामध्ये आता आपण फणस तळून घ्या। या पद्धतीने बरिस्ता बनवून अगोदर पण तुम्ही ठेवू शकता, एका दिवसा अगोदर पण तुम्ही बरिस्ता बनवून ठेवू शकता। चला आता फणस तळून घेऊया। हलकासा ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचा आहे। या पद्धतीने तळून घ्यायचा आहे फणस। काढून घेऊया आपण एका प्लेटमध्ये। याच पद्धतीने सर्व फणस आपण तळून घ्यायचा आहे। तर फणस तळून झालेला आहे। तर ज्यामध्ये आपल्याला बिर्याणी बनवायची आहे त्या भांड्यामध्ये आपण फणस काढून घेतलेला आहे। त्यामध्ये चवीनुसार तिखट, मीठ आणि हळद टाकायची आहे। 3 चम्मच तिखट टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तुम्ही जेवढं स्पायसी खाता त्या हिशोबाने मसाले ॲड करायचे आहे। 3 ते 4 चम्मच मी बिर्याणी मसाला टाकलेला आहे। थोड्याशा हिरव्या मिरच्या टाकत आहे, कारण की पेस्टमध्ये मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे, त्यामुळे आपण हिरव्या मिरच्याचं प्रमाण आपल्या हिशोबाने घ्यायचं आहे। तळून ठेवलेला कांदा टाकलेला आहे, अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकलेली आहे। अद्रक लसूणचा पेस्ट बनवताना मी 10-12 हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत। तर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे, पुदिन्याची पानं टाकलेली आहे भरपूर अशी, आणि 2 ते 3 चम्मच आपण याच्यामध्ये दही टाकायचं आहे। तुम्ही दह्याचं प्रमाण आपल्या हिशोबाने घेऊ शकता, कमीही टाकू शकता किंवा स्किप पण करू शकता। तर केवडा इसेन्स टाकत आहे यावेळेस मी इथे, आणि जे आपण तळून ठेवलेलं उरलेलं जे तेल होतं ते टाकलेलं आहे। 5 ते 6 चम्मच तुम्ही तेल टाकायचं आहे, कारण की आपल्याला भाताला पण ते तेल लागलं पाहिजे। या पद्धतीने तेल टाकायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे। सर्व साहित्य मिक्स झाल्याच्या नंतर आपण याला गॅसवर थोड्या वेळ शिजवून घेणार आहोत, पाणी सुटेपर्यंत। याला आता दही वगैरे टाकल्यामुळे, तिखट मीठ टाकल्यामुळे पाणी सुटेल थोडा वेळ। आणि बघा या पद्धतीने आपण याला शिजवून घेतलेलं आहे। किती मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे। तर चला आता भात उकळून घेऊया, आपण तांदूळ उकळून घेऊया। तर मी 1 किलो बासमती तांदूळ घेतलेले आहे। 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि एका साईडला काढून घ्यायचे आहे। स्वच्छ धुवून घ्यायचे, पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे। आणि एका गंजामध्ये आता आपण भात उकळायसाठी पाणी ठेवलेलं आहे। भरपूर असं पाणी टाकलेलं आहे, त्यामध्ये हिरव्या मिरच्या, तेजपत्ता, थोडेसे खडे मसाले टाकलेले आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे।